आज या ठिकाणी गेल्या 9 दिवसांपासून पिंपरी या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तन, भागवत कथा अशा अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिमय कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आले होते। अतिशय सुंदररित्या हा कार्यक्रम गेले 9 दिवस झालं या पिंपरी गावामध्ये होता। आज या कार्यक्रमाची सांगता म्हणजेच काल्याचं कीर्तन आज होतं। या ठिकाणी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि आणखीसुद्धा हा महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे। आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून म्हणून आपले राहुलजी भाई केंद्रे साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व नळगिरी जिल्हा परिषदचे सदस्य सौ गायकवाड ताईचे मिस्टर प्रशांतजी गायकवाड, अंबेसंगेजी या सर्व या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचेसुद्धा गावकऱ्यातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमाला सर्व गावकऱ्यांनी, तरुण मंडळींनी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि या कार्यक्रमाची सांगता केली। त्याबद्दल पुनश्च एक बार गावकऱ्याच्या वतीनं आपलेसुद्धा जनता की आवाज चॅनलचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो। तसेच या सर्व मंडळीचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम आणखी या ठिकाणी चालू आहे आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल प्रत्येक गोष्ट तुमचे धन्यवाद व्यक्त करून नमस्कार। आपल्या पिंपरी येथे प्रतिवर्षाप्रमाणे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्त्याची सांगता म्हणण्यापेक्षा आज काल्याचं कीर्तन आणि आजचा समारोपाचा दिवस। खरं तर पिंपरी गाव हे अतिशय जागृत गाव आहे, संप्रदायाला परमार्थाला मानणारं गाव या ठिकाणी। श्री संत धोंडू तात्याच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेलं या ठिकाणी गाव आहे आणि या गावचा सलोखा जर आपण या ठिकाणी पाहिला, सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र येऊन पक्षविरहित पक्षाचं राजकारणाचे सगळे जोडे बाजूला ठेवून एक आदर्श सप्ताह दरवर्षी या ठिकाणी करतात। आणि या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या गावातल्या कुठल्याही कुटुंबामध्ये जर यश या ठिकाणी मिळालं, भले ते मग राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, विशेष करून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांना यश मिळालं, जे मुलं या गावातले या ठिकाणी नोकरीमध्ये लागले, असे प्रत्येक मुलं या ठिकाणी आपला पहिला पगार या गावाला या धोंडू तात्याच्या पावन स्मृतीस अर्पण करतात। हा आदर्श मला वाटतं इतर गावामध्ये आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसत नाही, पण एक वेगळा आदर्श आपल्या पिंपरी गावनं या ठिकाणी पाडलेला आहे। कारण कुठल्याही उच्च पदावर या ठिकाणी गेल्यानंतर तरुण, जसं म्हणलं जातं घार उडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी म्हणल्यासारखं, हा तरुण या ठिकाणी कुठल्याही मोठ्या या ठिकाणी नोकरीवर या ठिकाणी गेला तर आपल्या गावाला विसरत नाही। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचं या ठिकाणी पिंपरी गाव आहे। आणि खरोखर या सगळ्या तरुणांचं आज आपण पाहिलात की बऱ्याचशा तरुणांचं सत्कार स्वागत या ठिकाणी गावकऱ्यांनी केला आणि मला खरंच अभिमान वाटलं की या राज्यामध्ये तर लागलेत, या राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा आमच्या पिंपरीमधल्या तरुणांनी आपल्या गावचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आणि विशेष करून गावाला विसरलेले नाहीत त्यांनी, त्यांच्याबद्दल माझ्या वतीनं, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो। आणि हा सप्ताह असंच भविष्यामध्ये सुद्धा द्विगुणित होत चालावा, सगळे लोक या ठिकाणी एकत्र यावे, ही परंपरा कायम आबाधित राहावी अशीच ईश्वरचरणी धोंडू तात्याच्या चरणी प्रार्थना। धन्यवाद।